नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स अपडेट 2025 बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण काही मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत, जसे की नक्कीच परीक्षा पुढे जाणार आहे का, आणि जर जाणार असेल तरच MPSCकडून परिपत्रक म्हणजेच नोटिफिकेशन येण्यास उशीर का होते, या सर्व मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. जी ऑथेंटिक माहिती असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. काही विद्यार्थी फक्त व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करत नाहीत, असं करू नका. तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर मला त्यातून मोटिवेशन मिळतं, म्हणून मी तुम्हाला सांगत असतो. तर उशीर न करता चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर हे जे 4 डिसेंबरला काय झालं होतं, 4 डिसेंबरला जो नागपूर खंडपीठाने निर्णय दिला होता की 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे, त्याच्या बाबतीत जो निर्णय दिला होता त्याच्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका ही केली होती. ठीक आहे, याचिका दाखल केली होती 4 डिसेंबरला, आणि त्याची जी सुनावणी होती ती 5 डिसेंबरला होणार होती. म्हणजेच जो 21 डिसेंबरला मतमोजणीचा निर्णय आहे त्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. ठीक आहे, सुप्रीम कोर्टामध्ये त्याची सुनावणी 5 डिसेंबरला होती. तर त्याच्यावरती आणि तसं पण काय असतं माहिती आहे का, जर लोकसभा, आता तुम्ही बघताच लोकसभा विधानसभा निवडणुका अनेक टप्प्यामध्ये होतात, मात्र त्याचा निकाल जो असतो तो एकाच दिवशी लागत असतो, हे तुम्ही बघितलेलं आहे. ठीक आहे, हाच नियमसुद्धा नगर परिषद आणि नगरपंचायतला लागू होतो. ठीक आहे, त्यामुळे ही जी याचिका असणार आहे ती फेटाळण्यात येणार होती, आणि तसंच झालं, ती याचिका फेटाळली. ठीक आहे, झालं असं 5 डिसेंबरला की मतमोजणी जी आहे ती 21 डिसेंबरलाच होणार आहे, असं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. ठीक आहे, निर्णय जो आहे तो मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार, त्यामुळे ती जी याचिका होती ती फेटाळून होती. कदाचित असं असू शकतं की जो याचिका ही दाखल केली त्याच्यामुळे जे परिपत्रक आहे ते बहुतेक आयोगाने लांबणीवर टाकलेलं असणार आहे, किंवा त्यांच्यात अजून त्यांना एक दुसरा काय असतो मुद्दा असू शकतो की त्यांना डेट मिळालेली नसणार आहे. या दोन कारणामुळे आहे ना, जी परिपत्रक किंवा नोटिफिकेशन येण्यास उशीर होऊ शकतो. ठीक आहे, तसेच आता जर परीक्षा पुढे जाणार आहे की नाही हाच मेन मुद्दा आहे, त्याच्यावरती मी तुम्हाला सांगतो. एक आपण आर्टिकल तुम्हाला याच्यावरतीच एक व्हिडिओ बनवून मी सांगितलं होतं की जो 3 डिसेंबरला पब्लिश केला होता, कोणी लोकसत्ताने पब्लिश केला होता. ठीक आहे, त्याच्यावरती मी तुम्हाला अपडेट दिली होती की त्यांचं जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार काय होतं की नवीन तारखेचा शोध सुरू असल्याने आयोगातील एका सदस्याने सांगितलं आहे असं. ठीक आहे, सांगितलं होतं. हे आर्टिकल पब्लिश झालं होतं 3 डिसेंबरला. परत एक सकाळचं आर्टिकल आले. ठीक आहे, तेही तुम्हाला मी दाखवतो, आणि व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की तारीख काय असू शकते, एक्झॅक्ट तारीख ॲक्युरेट. ठीक आहे, तेही तुम्हाला सांगणार आहे मी. आता सुरुवातीला हे बघा, हे सकाळचं आर्टिकल आहे, लेटेस्ट सकाळचं आर्टिकल आहे. ह्याच्यामध्ये बघा काय सांगितलं आहे. सुरुवातीला संयुक्त गट ब 2025 परीक्षा 9 नोव्हेंबरला होणार होती, हे बरोबर आहे. ठीक आहे, मात्र राज्यातील काही भागात आलेल्या पूर परिस्थितीमुळे राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली. ती परीक्षा नोव्हेंबर महिन्यात न झाल्याने त्याचा परिणाम संयुक्त पूर्व परीक्षेवर झाला. ठीक आहे, राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली, त्याच्यामुळेच कंबाईन ग्रुप बीसुद्धा परीक्षा पुढे ढकलण्यात आली. यानंतर 21 डिसेंबरला संयुक्त पूर्व परीक्षेचा निर्णय घेतला गेला होता. निवडणूक आयोगाने सुरुवातीला 2 डिसेंबर मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणीची तयारी केली होती, मात्र न्यायालयीन खटल्यामुळे 2 डिसेंबरला होणारी काही पालिकांची निवडणूक 20 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे 20 डिसेंबरला दोन्ही टप्प्याचे मतदान झाल्यानंतर सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर केले जातील. त्यामुळे या परीक्षेबाबत संभ्रम आहे. ठीक आहे, या संदर्भात आयोगाशी संपर्क साधला असता आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली आहे. लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल, तसेच ही परीक्षा पुढे ढकलली जाईल, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सकाळचे जे आर्टिकल पब्लिश केले आहे त्याच्यानुसार काय आपण निष्कर्ष काढू शकतो, तो म्हणजे परीक्षा ही पुढे ढकलली जाईल. ठीक आहे, हे तर 100% आहे की परीक्षा पुढे जाणारच आहे, फक्त परिपत्रक येण्यास उशीर होईल. आता आज शनिवार, उद्या रविवार, डायरेक्ट आता सोमवारी येऊ शकतं परिपत्रक. ठीक आहे, कदाचित मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक डेटचा इश्यू होऊ शकतो, आणि दुसरं तो याचिकेमुळे. ठीक आहे, त्यामुळे उशीर लागला असेल. आता तसं एका विद्यार्थ्याने आपली प्रतिक्रिया सकाळी या माध्यमाशी साधली होती. ती काय होती बघू. मी गावाहून पुण्यात परीक्षेसाठी येतो. हॉल तिकीट आलं, त्या दिवसापासून प्रवास, निवास खर्च हे सगळे ठरवले आहे. प्रत्येक बदलामुळे पुन्हा नव्याने योजना करावी लागते. अशा अनिश्चितीमुळे मानसिक आणि आर्थिक दोन्ही ताण येतो. बरोबर आहे की विद्यार्थ्यांना ह्या
समस्यांना सामोरे जावं लागतं, मानसिक आणि आर्थिक. त्यामुळे परीक्षा कधी होणार या संदर्भात आयोगाने एकदा स्पष्ट भूमिका मांडावी ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे. एक विद्यार्थी, ठीक आहे, ही त्यांची एक अपेक्षा होती, त्याच्याकडून मग त्याने एक आपलं मत मांडलेलं आहे. ठीक आहे. आता खरंच आयोगाने लवकरात लवकर एक्झॅक्ट सांगावी डेट काय आहे ती एक्झामची, म्हणजे विद्यार्थीही संभ्रमात राहणार नाहीत. ठीक आहे. हे सकाळचं आर्टिकल होतं. आता एक्झामची डेट काय असू शकते हे तुम्हाला सांगतो मी. माझ्या माहितीनुसार नवीन तारीख काय असू शकते. आता कंबाईन ग्रुप बी आधी होणार होती, ग्रुप सी कधी होणार होती, ही 4 जानेवारीला होणार होती. ठीक आहे. आणि ग्रुप बी 21 डिसेंबरला होणार होती. आता 21 डिसेंबरची तर कॅन्सल झाली, तर ही परीक्षा 4 जानेवारीला होऊ शकते. म्हणजेच 4 जानेवारीला ग्रुप बीची होऊ शकते. आणि जी ग्रुप सीची आहे ती आता जर ह्याच्यानंतर जर डायरेक्ट ग्रुप बी नंतर ग्रुप सीची घ्यायची असेल तर 2 आठवड्याचा तर गॅप हवा लागतो त्यांना. ठीक आहे. 2 गॅप म्हणजे सर्व तयारी करण्यासाठी. तर 7 आणि 4 11, 11 आणि 7 18, तर 18 जानेवारी पण असू शकते. ठीक आहे. 18 जानेवारी पण घेऊ शकतात. आणि तसं जर बघितलं तर SSCच्या पण एक्झाम चालू आहेत, पण मला असं वाटत नाही की त्याचा काही इफेक्ट होईल, कारण की आयोग सरळ सरळ त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये किंवा परिपत्रकमध्ये सांगतं ही सर्वस्वी विद्यार्थ्याची इच्छा असेल, म्हणजे कुठल्या परीक्षेला प्राधान्य देईल तो. ठीक आहे. त्यामुळे मला वाटत नाही की SSC एक्झामचा इफेक्ट पडेल. फक्त एक UPSCची एक्झाम आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. ठीक आहे. एक फेब्रुवारी महिन्यामध्ये कदाचित काहीतरी तारीख आहे, त्याच्यामध्ये UPSCची एक्झाम आहे, फेब्रुवारी महिन्यात आहे, पण कदाचित दोन्ही एक्झाम जानेवारीमध्ये घेऊ शकतात आयोग. ठीक आहे. ह्याची तर तारीख असू शकते 99% हीच असणार आहे 4 जानेवारी. ठीक आहे. त्यामुळे जास्त वेळ उरत नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी एकच सांगावंसं वाटतं ते म्हणजे अभ्यासात राहा. अभ्यासात तुमचा खंड पडू देऊ नका. जर खंड पडला तर तुम्ही खूप मागे पडाल. खूप विद्यार्थी या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आहेत ज्यांची खूप तयारी चांगली आहे. तुम्हीही मागे पडू नका. त्यामुळे तुम्हाला तेवढंच एक सांगणं असेल की अभ्यास जोराने करा बस. ठीक आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला किंवा ही जी अपडेट असेल ती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. जय हिंद.